प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजित पवारांचे मिशन सातारा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. अजित पवार यांनी पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु 2014च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा ही भारतीय जनता पक्षाने हळूहळू घ्यायला सुरुवात केली. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं प्रभुत्व सातारा जिल्ह्यामध्ये 2014 नंतर वाढायला लागलं. 2024च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनं सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनलेला आहे हे एक प्रकारे सिद्ध केलेलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले. त्यानंतर न झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्याने किंवा सातारा जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाची साथ दिलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 8 पैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, तर 2 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत, तर 2 विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे 4 आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी 2 आमदारांना भारतीय जनता पक्षाने मंत्रिपदाची संधी दिलेली आहे, तर शिवसेनेने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी दिलेली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी मिळालेली आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या 2 पक्षामध्ये पक्ष विस्तारासाठी एक प्रकारे संघर्ष सुरू आहे किंवा एक प्रकारे या 2 पक्षामध्ये स्पर्धा सुरू आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांनी लक्ष घातलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व वाढावं यासाठी स्वतः अजित पवार सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालताना दिसत आहेत. आणि याचाच भाग म्हणून कराड दक्षिण मधील काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट उदयसिंह पाटील मुंडाळकर यांचा नुकताच झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश, या प्रवेशावेळी स्वतः अजित पवार हे उपस्थित होते. अजित पवार यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी एकाच दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये 3 वेगवेगळे कार्यक्रम केले. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमदारांची संख्या वाढवावी, सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री दिला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा परिषद कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच याच इराद्याने भारतीय जनता पक्ष हा मैदानामध्ये उतरलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेसाठी भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आले असल्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक प्रकारे
भारतीय जनता पक्षाची बाजू ही बळकट वाटत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे मातब्बर नेत्यांची फळे आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेत्यांची कमी दिसून येत आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन गटामध्ये विभागलेला आहे. एक गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, तर दुसरा गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मकरंद पाटील यांच्याकडे आहे. त्यांना उत्तमपणे साथ देण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील हे करत आहेत. नितीन पाटील यांच्या माध्यमातूनच पक्ष विस्ताराचं मिशन एक प्रकारे अजित पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये राबवत आहेत. आणि याच्याच माध्यमातून शरद पवार यांच्या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील महत्वाचे नेते अजित पवार यांच्या पक्षामध्ये आणण्याचं काम एक प्रकारे नितीन पाटील आणि मकरंद पाटील यांच्या माध्यमातून एक प्रकारे अजित पवार करताना दिसत आहेत. कारण सध्या सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडे मकरंद पाटील, नितीन पाटील, त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मातब्बर नेते मंडळी आहेत, परंतु ती मातब्बर नेते मंडळी दोन गटामध्ये विभागली गेली असल्यामुळं आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांवरती आतापर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु जसजसा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये वाढत गेला, तसतसा सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तालुका पातळीवरील सहकारातील मातब्बर नेते मंडळी ही भारतीय जनता पक्षामध्ये गेली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वलय हे कमी झालेलं आहे. पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व निर्माण व्हावं, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनावा याच इराद्याने अजित पवार हे रणनीती आखताना दिसत आहेत. एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व वाढावं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली व्हावी या दिशेने अजित पवार हे रणनीती आखताना दिसत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ असेल किंवा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय अजित पवार यांच्या पक्षाकडून वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. पक्ष विस्तारासाठी पक्षाशी समाजातील वेगवेगळे वर्ग जोडले जावेत यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जिल्ह्यातील नेत्यांकडून केलं जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आकर्षित होताना दिसत आहेत. म्हणजेच सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे जे काही महत्वाचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, ते लवकरच अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं चिन्ह किंवा तशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसत आहे. मान तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई असतील, माजी आमदार प्रभाकर घारगे असतील, यांच्याबरोबर सातारा जिल्ह्यातील इतर मातब्बर नेते मंडळी ही अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं सध्याचं चित्र दिसत आहे. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन गटात विभागला गेल्यामुळं खरं तर हा कमजोर झालेला आहे आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. जर सातारा जिल्ह्यामध्ये तालुका वाईज किंवा प्रत्येक तालुका गणित जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद बघितली तर प्रत्येक तालुक्यामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मातब्बर नेते मंडळींची फळे आहे, कार्यकर्त्यांची फळे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत आहे, परंतु पक्ष दोन गटामध्ये विभागला गेल्यामुळं पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत आहेत. परंतु सध्या अजित पवार हे सत्तेमध्ये असल्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी हे अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारून किंवा भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून ते अजित पवार यांच्या बरोबर जातील अशा पद्धतीची परिस्थिती ही सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण होताना दिसते. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील विशेष करून शरद पवार यांच्या पक्षातील मातब्बर नेते मंडळी अजित पवार यांच्या बरोबर जाऊ शकतात. त्यामुळं एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा पक्ष हा त्यामुळं बळकट होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये संघटन पर्व अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये मंडलाध्यक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष असेल किंवा एकंदरीत पक्ष संघटनेमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील सत्ता असेल अथवा केंद्रातील सत्ता असेल या सत्तेचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न आणि या सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि त्याच कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा मजबूत होईल, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा कसा बनेल आणि सातारा जिल्ह्यावर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कसं राहील याच इराद्याने भारतीय जनता पक्षाचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आणि वारंवार सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून लक्ष घातलं जात आहे. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर अजित पवार यांचेही सातारा जिल्ह्याचे दौरे वाढलेले आहेत. त्यामुळं एकंदरीत सध्या महायुतीमध्ये सातारा जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी, पक्ष वाढीसाठी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षामध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. आणि या स्पर्धेत भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनीही सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातल्यामुळं ऍडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकर असतील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई असतील, माजी आमदार प्रभाकर घारगे असतील यांच्यासारखी मातब्बर नेते मंडळी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर एक प्रकारे वाटेवरती आहेत. ऍडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकरांनी नुकताच पक्ष प्रवेश केलेला आहे. त्यामुळं एकंदरीत अजित पवार हे भविष्यातील राजकारणाचा विचार करून म्हणजेच 2029च्या विधानसभा निवडणुका असतील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील याचा विचार करून अजित पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये रणनीती आखताना दिसत आहेत. आणि एकंदरीत मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून ही रणनीती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम अजित पवार यांचा पक्ष करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे नेते विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या फलटण तालुक्याच्या राजकारणामध्येच सक्रिय दिसत आहेत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते म्हणावाशे सक्रिय दिसत नाहीत. यामुळं काही प्रमाणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान होताना दिसतंय. सातारा जिल्ह्यामध्ये जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पूर्णपणे सक्रिय झाले, त्यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा जर पक्षाला करून दिला तर पक्षाचा विस्तार चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो.
त्यामुळं एकंदरीत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पुढच्या काळात म्हणजे आगामी काळात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील जनता सातारा जिल्ह्यातील जनतेने जसं शरद पवारांना साथ दिली तशी आगामी काळात किंवा भविष्यातील राजकारणात अजित पवारांचं नेतृत्व सातारा जिल्ह्यातील जनता स्वीकारेल का हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.